नमस्कार मंडळी, रामकृष्णारी। तर मित्रांनो, आज आहे आपल्या अखंड हरिनाम सप्त्यामधला दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवसाची कथा सुद्धा चालू झाली आहे। आणि मित्रांनो, आजचे जे कार्यक्रम असणार आहेत तर आजचे कार्यक्रम असणार आहेत स्वराज्याची शपथ, शहाजीराजांची सुटका आणि अफजल खानाचा वध। तर मित्रांनो, असं काही कार्यक्रम असणार आहेत आणि चला मित्रांनो, बघू शकता आम्ही मस्त कुर्ती आणि मस्त तयार झालोय आणि जातोय आता आमच्या सप्त्याचा शोभा वाढवण्यासाठी। तर चला मित्रांनो, तुम्ही सुद्धा या आणि आमच्या सप्त्याची शोभा वाढवा। तर बोला रामकृष्ण हरी। तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या मेकअप रूमला आणि इथे आपला सुदर्शनदा आणि त्यांचे साथीदार तर आता मेकअप करतात आहेत। आणि इथे आपल्याला शिवाजी महाराजांची बायको म्हणजे सईबाई, छोट्या सईबाईच्या भूमिकेत इथे आपल्या गावातली काही मुली आणि नंतर मग इथे पंत। आणि चला आता बाहेर जाऊया आपण आणि दाखवतो बाहेर अजून काही कॅरेक्टर आहेत आपले। आणि मित्रांनो, इथे आपले मावले तयार होत आहेत, क्षितिज तयार करतोय आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आता इथे ओम। तर इथे पूजायजन मस्त की मावळे झालेत आहेत, ते बघू शकता आपण। आणि इथे आपल्याला सरदारच्या भूमिकेत बघायला भेटणार आहेत काशीनाथ काका। तर इथे कृष्णा काका तयार करतात आहेत, फेटा घालतात आहेत। तर अशी सर्व काही तयारी चालू आहे। मित्रांनो, शिवाजी महाराजांची शपथ आपण दाखवणार नाही, तुम्हाला बोललो मी शिवाजी महाराजांची शपथ पण दाखवणार आहेत, पण शपथ दाखवणार नाहीत। आणि मित्रांनो, ॲडेड म्हणजे शिवाजी महाराजांचं लग्न तर हे दाखवण्यात येणार आपल्याला। तुम्हाला आता पात्र तर दाखवलेत आणि नंतर थोड्या वेळाने वरात सुद्धा निघणार आहे, तर वरात तुम्हाला पूर्णपणे दाखवण्यात येईल। तर मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा वरात इथे साक्षीदार व्हा। तोपर्यंत जाऊया आपण थोडीशी कथा ऐकून घेऊया। तर चला। पण खेळ खेळत होते आणि मग जिजाऊंना सांगितलं आमच्या ठिकाणी ते खेळ खेळत आहेत। तो तरुण निघाला आणि जात असताना शिवबा आपल्या सावंतड्यासोबत तानाजी यशाजी बालपणाचे मित्र खेळ खेळला होता। खेळ रंगात आला आणि हा तरुण जाता त्याची चाहूल लागली आणि कुणीतरी आवाज केला आणि शिवबा राजांना इशारा केला, आपोआप सगळे लपून बसले। पण जिथं खेळ चालला होता विठुरायाचा तिथं नेमका तो तरुण पोहोचला आणि तिथं पोहोचल्याबरोबर त्यांनी सांगितलं, सगळे लपले होते पण विटी दांडूचा खेळ चालू होता ना, तिथं तो गेला नेमका आणि त्यांनी सांगितलं, राजे लपून बसू नका, मी तुमच्या भेटीसाठी आलोय। शिवबांच्या अंगावर काटा उभा राहिला, मी इथं लपलोय, कोणी मला पाहत नाही। त्यांना वाटलं तर शत्रू सैन्य कोणतरी आले म्हणून लपले होते, पण राजे मी आले, मला तुम्हाला भेटायचंय। हा ओळखीचा स्वर, अर्थ स्वर पाहिला आणि राजे आपल्या सवंगड्यासह बाहेर आले। बघता एक तर तरुण एक तिथं, अरे तू इथे कोण तू? राजे मुजरा केला, मला बहिरजी म्हणतात। कोण? बहिरजी। तू इथं कसा काय आलास? 6 शब्द दाखवतो की तू मारलीस? हो मी मारली। तुला काय हवं? मला काही नको, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी सावध करतो। म्हणजे काय? मी आलो याची चावूल तुमच्या लोकांना लागली। तुमचे काही सवंगडी वानरासारखे झाडावर बसले होते तुम्हाला सावध करण्यासाठी, टिहाण्यासाठी, पण त्यांनी जो आवाज केला ना तो मोराचा आवाज। आणि हा फाल्गुन महिना आहे, फाल्गुन महिन्यात मोर ओरडत नाही राजे। मोर पाऊस पडला की ओरडतो, तुमचा इशारा चुकीचा आहे। राजाने जवळ घेतला बहिर्जीला आणि कडकडून मिठी मारली। बहिर्जी माझ्यासोबत येशील? राजे त्याच्यासाठीच तर आलो, मला बक्षीस नको। मला कळलं तुम्हाला राहायच्यासाठी तुम्ही काहीतरी करताय म्हणून मी आलोय। येशील माझ्या सैन्यात आमच्यासोबत? नक्की। मला एक सांग, तू आवाज ओळखलास, तुला आवाज काढता येतात का? त्यांनी वेगवेगळे आवाज काढून दाखवले, कावळ्याचा, चिमणीचा, पोपटाचा, मोराचा, वेगवेगळे आवाज। शिवाजी राजाने विचारलं, बहिर्जी आम्ही इथं आहोत, नेमका जागेवर तू कसा आलास? इथं आल्यावर तू आम्हाला हात कशी मारली?
साधी गोष्ट आहे. तुम्ही काय खेळत होता? इथं बसलेल्यांपैकी विटी दांडू खेळले का असे कोण आहे तरी जरा हात वर करा. विटी दांडू खेळले. आता विटी दांडू मध्ये काय असतं? एक विटी आणि एक, बरोबर आहे? आणि मग ते खेळण्यासाठी काय करायला लागतं? कबड्डी सारखं मैदान राखायला लागतं? नाही ना. मग काय त्याला गरज असते? एक, काय म्हणतात त्याला, गल्ली. बरोबर ना? अहो म्हणतात राजे सोपी गोष्ट आहे, तुम्ही विटी दांडू खेळता हे मला कळलं, कारण इथं तुम्ही गली पाडलेली आहे. ह्याच्यासाठी कुठल्या मंत्रतंत्राची, चमत्काराची, ज्योतिषाची, पंडिताची, पंचांग मांडायची गरज नाही. हे साधाच होता. आणि त्यावेळेला राजाला बहिर्जी नायकाची कळली महती. आणि म्हणून सांगतोय, एका रामोशाच्या मुलाला आपला तिसरा डोळा बनवला आणि स्वराज्याच्या 6000 हेरकर्त्याचं सेनापती पण बहिर्जी नायकाला. तो मराठी होता म्हणून नाही दिलं, तो काकाचा मामाचा पोरगा होता म्हणून नाही दिलं, त्यांनी पैसे दिले, लाच दिली म्हणून नाही दिलं. वशिल्याला राजाच्या दरबारात पद मिळत नव्हती, कर्तृत्वाने मिळत होती. आणि म्हणून हिंदवी स्वराज्याची. चला मित्रांनो, आपल्या राजाची, आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आता वारात निघणार आहे. तर चला, हे बघा आता निघणार आहे. तर चला आता आपण जाऊया आणि त्या वारातीमध्ये सामील होऊया.
शुभमंगल सावधान सावधान मामा उभे आहेत मागे मित्रांनो हा बघा तर हा कोणता पुतळा नाही आहे तर हा अफजल खान आहे। तर मित्रांनो आता अफजल खानाची भूमिका कोण बजावत आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट करा यावेळी, कारण अफजल खानाची भूमिका कोण बजावत आहे तुम्हाला सांगायचं आहे। आणि मित्रांनो आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह झालाय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा कमेंट करा। तर चला मित्रांनो, आणि आता आपण बघतो अफजल खानाचा वध एकदम खतरनाक होणार आहे, तुम्हाला बघायला सुद्धा मजा येणार आहे। तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, आम्ही जी घटना झाली आहे त्याची पुन्हा एकदा साक्षीदार होणार आहोत। तर मित्रांनो या माझ्यासोबत तुम्ही सुद्धा साक्षीदार होण्यासाठी, तर चला बघूया आता अफजल खानाचा वध। कहाँ है शिवा?
बाबू स्वराज्य के राजा शिवाजी राजे, यह विजयपुर के सरदार महापराक्रमी अफजल खान, दोनों खाली बसा। आइए राजे साहब, शहाजी राजे से हमारा पुराना याराना है। खान साहेब, माझ्या वडिलांबरोबर आपली आपली व्यक्ती मला ज्ञात आहे, मला माहित आहे आपल्या माझ्या पिताश्री सोबतचे संबंध माहिती आहे। दोघांची समोरासमोर भेटणारी खानाने आपला दोन्ही हात पसरले। आओ शिवाजी, आओ शिवा, शिवा आओ शिवा, भेटायला या, मला भेटायला या, मला मिठी मारा। आणि खानानं कपाळ काढली, बगलं काढली, राजाला वाघ नका काढली आणि वाघ नका पोटात घुसवली आणि कानाचा कोथळा काढला, काढला,
फार मोठा संकट दूर झाले. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. ओम नमः पार्वती पते. महादेव. तर आता प्रसंग झाला आपला, तो कसा वाटला तुम्हाला? एकदम छान झालं. आणि शिवाजी महाराजांचं जी वेशभूषा काढली होती ना, अति सुंदर आणि एकदम छान वाटलं. हा, अफजलखानचा वध, तो अफजलखान झालेले सगळं काही एकदम मस्त झाला प्रोग्राम. अरे लग्न तर काय विचारू नको, व्हेरी फाईन लग्न झालं. अख्ख्या उटंबर गावाला ते कळेल असं लग्न लावलं. बरोबर, पंचक्रोशीत लग्न झालंय. हा, मस्त लग्न बिग्न छान झालं. आणि मी खूप नाचली लग्नात. हो, नाचली की नाही? हा, पण मस्त झालं, एकदम छान केला. हा, आजचा सोहळा एकदम डोळ्यात भरण्यासारखं झालं. काय बायका नटलेल्या आहेत, काय बायकांची वेशभूषा आहे, काय विचारू नको. छान झालं, आनंद झाला एकदम. आजचा आपला जो प्रोग्राम होता, जे अफजलखान वधाचा, तो जर अफजलखानचा वधाचा जो देखावा केला, तयार केला होता, तो असं भासत होतं जणू की खरंच की आपली अफजलखान आणि शिवाजी महाराजांचं एक प्रकारचं गनिमी काव्याचं युद्ध चालू होतं, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. आणि जे शिवाजी महाराजांनी जे अफजलखानाचा जो पुतळा काढला, तो एकदम बघण्यासारखा सुरेख प्रोग्राम, एकदम परफेक्ट होता. आणि जे वातावरण जे तयार झालं होतं तिथे भेटायच्या, म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या भेटीचं हे वातावरण होतं, ते एकदम सुंदर होतं, अतिशय सुरेख केलं होतं. आणि त्यांची वेशभूषा ज्या असं वाटत होती की खरंच अफजलखानच आपल्या कुटुंब गावी आलेला आहे आणि शिवाजी महाराज एकमेकांचे हे चालू आहे, असं वाटत होतं. एकदम प्रोग्राम एकदम अतिशय सुंदर झाला. आणि लग्नाचं बोललं तर एकदमच उत्तम, पारंपरिक आपलं कोळी समाजाचं, जसं कोळी समाजात लग्न आणि त्यामध्ये सर्व जी आपली जनता होती आनंदाने उत्साहाने खूप मजा करत होती, नाचत होती. आणि प्रोग्राम आजचा एकदम अतिशय सुंदर झाला, त्याबद्दल काही तोडच नाही. रामकृष्ण. तर मिलिंदा, आज आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं लग्न आणि सोबतच आज अफजलखानाचा पुतळा काढलाय महाराजांनी, तर त्याच्याबद्दल तू काय बोलणार? खूप छान कथा पण खूप छान चालू आहे. आणि ज्यांनी जे मेकअप केला आहे त्यांचं पण खूप आभारी आहे. कोणत्या शब्दात काय बोलत असं झालं आहे, एवढा म्हणजे डोळ्यातनं पारणं पिटणं असं समोर प्रत्यक्ष अनुभव होतोय. जर कथा ऐकून तर एवढं आपल्या अंगाच्या शाळेचं उभं असेल, तर प्रत्यक्षात तिथे जेव्हा ती मावले होती त्यांचं अंग काय सलसल असेल तर फक्त निसर्ग कल्पनाच करू शकतो आपण. लग्न असं वाटलं की आपल्याला शिवाजी महाराज त्या टायमात आपण नव्हतो, पण ते राजमाता आणि शिवाजी महाराज बघून आपल्याला मनाला शांतता लागते असं वाटतं आपल्याला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
तर मित्रांनो आजचा जो कार्यक्रम झालाय तो तुम्हाला कसा वाटलाय तर नक्की सांगा आणि चला मित्रांनो व्हिडिओला इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप सपोर्टिंग. तर चला मित्रांनो रामकृष्ण हरी.